प्रगती क्रीडा मंडळाचा असा सुंदर मनोरा या ठिकाणी प्रगती क्रीडा मंडळ सादर केलाय. बोला बोल बजरंग. सगळ्यांनी काळजी घेऊन परवा लक्की त्यांकडे देखील आम्ही होतो. खूप मोठ्या जोशमध्ये आपण पाहतो. सराव शिबिर देखील होतं आणि सण देखील याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करणार. तरी देखील लोकशाहीचा जो सण असतो त्या सणावारी आपण पाहत की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल. पण सुद्धा एक बॅनरबाजी करण्यात येत आहे. एका रात्रीत सरकार बघू शकते पण एका रात्रीत बलात्काराला फाशी का मिळू शकत. मला वाटतं हेच महत्त्वाचं आहे. आपण पाहत असाल ज्या देशामध्ये एक राजकीय पक्ष बिल्किस बानोच्या बलात्काराला त्याचं स्वागत करू शकतो, ओवाळणी करू शकतो, आपण त्या सरकारकडून कुठची अपेक्षा करतो. आपण ज्या रेवणण्यासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः प्रचाराला गेलेले. खरं तर ह्या सगळ्या रेपिस्टची सजा लवकर सुनावली गेली पाहिजे. जे कन्व्हिक्टेड होते बिल्किस बानोचे त्यांना बाहेर जो पण असेल न्यायव्यवस्थेने लवकरात लवकर निकाल दिला पाहिजे आणि न्यायप्रमाणे दिलं पाहिजे ही आमची विनंती. समर्थन केलं मुसलमानांनी. वक्फ बोर्डाचा विषय आहेच. आपण पाहिलं असेल आता वाद निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ बोर्डाचा एक विषय आणलेला आहे. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला अयोध्येच्या जमिनी ट्रस्टकडे गेलेल्या आहेत. लोधा तिथे कारसेवकांसाठी घरं बांधणार आहेत की विकण्यासाठी घरं बांधणार आहेत हा अजून हे उत्तर मिळालेलं नाही. मग अदानीला तर तिथे जागा मोठी मिळालीच आहे. आज देखील आत्ता मी ते यायच्या आधी मुंबादेवी मंदिर परिसरात गेलो होतो. मुंबादेवीचं मागचं जर आपण मैदान पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने शिंदे सरकारच्या आदेशावरनं आपण पाहिलं असेल डम्पिंग यार्ड केलेलं आहे. खटारा गाड्या टाकलेल्या आहेत, कचरा तिथे टाकलेला आहे. डेंग्यू मलेरिया होत आहे. मंदिराच्या मागे मुंबादेवीमध्ये ग्राम त्याच्या मागे आहे. शिंदे सरकारने भाजपमध्ये एक तिकडचे स्थानिक आमदार आहेत त्यांना सुशोभीकरण करायचं आहे आणि त्या सुशोभीकरणाच्या नावाखाली तिकडचे वर्षानुवर्ष म्हणजे 200-300 वर्ष तिथे असलेले सगळे दुकानदार आहेत त्यांना हलवायचं. हे त्यांचं हिंदुत्व आहे आणि ते हिंदुत्व आज त्यांचं मोठं पाहिजे. आदित्यजी, महाराष्ट्राच्या निवडणुका जवळपास 1.25 महिना लांबलेल्या आहेत. कसं बघता याचा फायदा महायुती सरकारला होईल अशी त्यांची आशा. एवढं जवळून निवडणुका आता गेलेल्या आहेत. शिवसेनाकडून गेल्या 2 वर्षात आपण पाहिलं असेल शिंदे सरकार आणि भाजपच्या मनात एवढी मोठी भीती बसलेली आहे की पुणे आणि चंद्रपूर 1 वर्ष 1.5 वर्ष पोटनिवडणुका झाल्या नव्हत्या लोकसभेच्या. मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई असेल, नागपूर ज्याला त्यांच्या स्वतःची गड मानतात तिथे देखील महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ शकलेल्या नाही. मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेट निवडणूक 1.5 वर्ष आपण पाहतोय पुढे ढकलली जात आहे. आणि तसंच निवडणूक आयोग जे भाजपच्या कार्यालयातून चालतं काल त्यांनी हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घोषित केल्या. परवाच प्रधानमंत्री महोदय 15 वन पोलबद्दल बोलले. पण दुसऱ्या दिवशी त्यांच्याच अधिकृत संघटनामध्ये निवडणूक आयोगाने सांगितले की अशी निवडणूक घेणं शक्य नाही. दुसरं म्हणजे त्यांनी एक मोठा फुगा फोडलेला आहे. आपण ऐकलं असेल निवडणूक आयोगाने सांगितले देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये ड्रग्सचा मोठा व्यवसाय चाललेला आहे. म्हणजे होम मिनिस्ट्रीबद्दल निवडणूक आयोगानेच प्रश्न विचारले. तसंच जम्मू काश्मीरच्या सुरक्षेबद्दल देखील निवडणूक आयोगाने प्रश्न विचारले. दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर भाजपकडनं आणि शिंदे गटाकडनं सातत्याने बॅनर लावण्याचं तयार असेल आणि मुस्लिम जो पक्ष आहे त्याच्या पद्धतीचे आशय भाजपकडे असेल किंवा मिंदी गटाकडे असेल, मिंदी गटाची स्वतःची काही ओळख नाहीच आहे. पण भाजप आणि अलिबाबा 40 स्टोर त्यांचे हे सगळे पत्ते असतात निवडणुकीच्या वेळी काढण्याचे. हिंदू मुस्लिम मग हिंदूंमध्ये समाजामध्ये वाट लावणं. मग त्याच्या पुढे जर आपण पाहिलं असेल तर हिंदुस्थान पाकिस्तान ह्याच्यावर देखील होती. चायनावर बोलायची हिंमत नाही, स्वतःच्या कामावर बोलायची हिंमत देखील केलंच नाही. पण वाद निर्माण करायचा डिवाइड अँड रूल ही ब्रिटिश
केंद्राकडून भाजपाने घेतलेली पॉलिसी आहे की जिथे जिथे गेल्या 10 वर्षात सत्तेवर आले तिथे समाजामध्ये किंवा धर्मामध्ये वाद निर्माण करूनच आलेले आहेत. पुढे बेरोजगारीचा प्रश्न असेल, दुष्काळाचा प्रश्न असेल, तर असेच. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला आपली भूमिका जाहीर करणार आहेत. आगामी विधानसभेमध्ये उमेदवार उतरवणार आहात का नाही या संदर्भात भूमिका जाहीर करणार. भाजपचं असं मत आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले पाहिजे. कशा पद्धतीचं बघता महाविकास आघाडीला अर्थात लोकसभेला तुम्हाला याचा फायदा झाला असेल. सहकार्यावर कुठे बोलायचं होतं त्या मग बोलू.